हाय करा. हॅलो हॅलो गाईज. तर आज आहे संडे आणि आम्ही जात आहोत आउटिंगला. तर आजचा प्लेस आहे भीमतडी यात्रा, जी शिवाजीनगर मध्ये इथे स्टार्ट झालेला आहे. तर आम्ही सहकुटुंब आणि सह फॅमिली जात आहोत. चलो चला चला मग. तर मंडळी, आपण आलेला आहोत आता भीमतडी यात्रेला. आणि हा पहा स्टार्टिंगचा जो व्ह्यू आहे तो, आणि मेन गेट पण दाखवलेला आहे. आणि इथे खेडेगावाचा जो लुक असतो, खेडेगावामध्ये कसं असतं तसंच पूर्ण इथं स्टार्टिंग दाखवलेली आहे. आणि त्याच्यावर ते गवताचा पाला, सूप, कंदील, बैलगाडी, हे ट्रॅक्टर्स वगैरे असा हा स्टोव दाखवण्यात आलेला आहे. आणि हा पहा वडाचं झाड, म्हणजे इथं पार म्हणतो ना आपण, गावातला पार किंवा चावडी, हे पण इथं दाखवलेलं आहे. त्याच्यासोबत तसेच इथे वडाच्या झाडापाशी वेगवेगळ्या सणांचं इथं आपण वर्णन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये संक्रांत, वटपौर्णिमा ह्या प्रकारचे इथं वर्णन दाखवण्यात आलेलं आहे. तर इथे आता जे आपल्या खेडेगावात जे आपले पशुपक्षी असतात ते पण इथं आहेत. त्याच्यामध्ये कोंबडी, शेळी, आणि हे बघा आमचा शर्विल आणि प्रेनिल त्यांच्याबरोबर कसं एन्जॉय करतायत. सर्व मुलं इथं येऊन त्याच्याबरोबर असं खेळतात, छान असा हा एन्जॉय करतात. तसेच इथे पशुपक्षीप्रमाणे नंदी बैल पण इथं आहे. आणि आता हे बघा, आता भारतीय लोककलाप्रमाणे इथं त्यांचं नृत्य पण इथं सादर करतायत. तर आता इथे रेशीम उत्पादन कसं केलं जातं ते पण इथं दाखवत आहे. हे बघा, रेशीम किडा तो कसा रेशीम सोडतो, त्याच्यानंतर त्याला गोळा तयार होतो, गोळी तयार होते, आणि गोळी तयार झाल्यानंतर हे रेशीम कसं तयार होतं, आणि त्या रेशीमाचं परत मेन असं ओरिजिनल रेशीम आपण म्हणतो ना, ते इथं दाखवण्यात आलेलं आहे. ते पण आपल्याला इथं बघायला मिळत आहे. तर आपण आता चला शॉपिंग सेक्शनकडे. तर इथे बघा, आता भारतामध्ये सर्व स्टेटमधले जे काही स्पेशालिटी आहे ते पण इथं दाखवण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये आसाम आहे, गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, बघा हे वेस्ट बेंगॉल आहे, तेलंगणा आहे. त्यांची जी स्पेशालिटी आहे त्या स्टेटमधली ते इथं दाखवण्यात आले. अशा जत्रेंचं वैशिष्ट्य म्हणजे जे काही महिला बचत गट आहेत त्यांना स्वतःचं जे काही आपलं कलाकृती आहे ते इथं सादर करायला पण मिळते, आणि त्याच्यामधून त्यांना आर्थिक मदत पण होती. तर हे पहा भारूड, जे लोप पावत चाललेलं जे कला प्रदर्शन आहे. जुन्या भरपूर जत्रांमध्ये भारूड असं असायचं, आणि त्याच्यामध्ये भारुडांचं म्हणजे मेन वैशिष्ट्य म्हणजे काय की समाज प्रबोधन किंवा त्याच्यामधून वेगवेगळ्या विषयाचं ते मार्गदर्शन करत असतात. ते पण इथं छान असं रित्यानं दाखवलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये खूप सारे लोक पण इथं एन्जॉय करत आहेत. तसेच या भारूडमध्ये हा बघा प्रणील, तो पण त्याच्याबरोबर आनंद घेतोय, डान्स करतोय. तसेच या जत्रेमधले हे वैशिष्ट्य म्हणजे गोंधळी टीम, हे पण खूप छान असं त्यांच्याकडे कलाकृती आहे. हे बघा, आता जर का आपण त्यांना एका टीमला आपण एक नाव सांगतोय, आणि त्या नावामध्ये ते स्वतःची जी कलाकृती सादर करून ते पुढच्या टीमला कसं ओळखायला सांगतायत, आणि ते पुढच्या टीम बरोबर असे छान पूर्ण नाव ओळखतात. बघा, आता ते बरोबर इथे असं नाव ओळखलेलं आहे, आणि हे म्हणजेच त्यांची कलाकृती आहे ते बरोबर सादरीकरण इथं आपलं करतायत. आपण सगळ्यांच्या
आवडीच्या ठिकाणी आलेलो आहोत ते म्हणजेच फूड सेक्शन. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्हेजिटेरियन स्टॉल्स आणि नॉन व्हेजिटेरियन स्टॉल पण आहेत. आणि सगळ्यात स्पेशालिटी म्हणजे इथे मांडे आणि मटका रोटी आणि तसेच थालीपीठ वगैरे हे सर्व प्रकारचे इथं व्हेजिटेरियन फूड्स आपल्याला आहेत. त्यामध्येच नॉनव्हेजमध्ये पण सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे बिर्याणी, चिकन, मटन हे पण स्टॉल इथं आहेत. तर अशा प्रकारे आम्ही आमचं सहकुटुंब भीमतडी यात्रा आम्ही एन्जॉय केलेले आहोत. आणि तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला हा नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. थँक्यू.